Welcome students, welcome to the next lecture of reproduction in plants. मागच्या लेक्चरमध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रिओ, डेव्हलपमेंट ऑफ सीड, डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट हा भाग अभ्यासलेला आहे. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे काही मुद्दे ज्यामध्ये सिग्निफिकन्स ऑफ फ्रूट सीड डेव्हलपमेंट, ॲपोमिक्सिस, पॉलीएम्ब्रिओनी या गोष्टी शिकणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट फॉर्मेशन, बी आणि फळं बनण्याचं महत्त्व. फ्रूट्स प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड्स. अर्थ काय? बियांना अन्न पुरवठा करणं, त्यांचं पोषण करणं हे अर्थातच फळाचं महत्त्वाचं काम आहे. बिया फळाच्या आत असतात. द सीड्स आर इनसाइड द फ्रूट, यू नो. आणि म्हणून बियांचं विशेषतः त्या यंग असताना त्यांचं पोषण करणं, त्यांना अन्न पुरवठा करणं हे फळाचं काम. फ्रूट्स प्रोटेक्ट द सीड्स इन इमॅच्युअर कंडिशन. अर्थ काय? बिया कोवळ्या असताना, अपरिपक्व असताना त्या बियांचं संरक्षण करणं. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट सिग्निफिकन्स ऑफ फ्रूट्स. तर फळाच्या बाबतीत दोन महत्त्वाचे सिग्निफिकन्स बघा. टू प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड, तयार होत असणाऱ्या बियांना अन्न पुरवठा करणं, त्यांचं पोषण करणं. अँड टू प्रोटेक्ट द सीड्स इन इमॅच्युअर कंडिशन, बियांचं संरक्षण करणं. नेक्स्ट सिग्निफिकन्स इज सीड्स सर्व ॲज इम्पॉर्टंट प्रोपॅगेटिंग ऑर्गन्स ऑर युनिट्स ऑफ प्लांट. वनस्पतींचे त्यांच्या पुढच्या पिढ्या तयार करण्याचे महत्त्वाचे युनिट्स किंवा ऑर्गन्स म्हणून बिया सेवा पुरवतात. आपल्याला माहीत आहे, मागच्या पिढीतल्या वनस्पतींच्या बिया टोकल्या, पेरल्या की त्यापासून पुढच्या पिढीतल्या वनस्पती येतात. म्हणजे पिढ्यानपिढ्या वनस्पती टिकणं, वनस्पतीची जात टिकणं यासाठी बिया प्रोपॅगेटिंग ऑर्गन म्हणून महत्त्वाचा रोल करतात. सीड्स अँड फ्रूट्स डेव्हलप स्पेशल डिव्हायसेस फॉर देअर डिस्पर्सल अँड thus इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द स्पेसीज. म्हणजे बिया आणि फळं, बऱ्याच वनस्पतींच्या बिया किंवा फळं काही प्राण्यांच्या बॉडीला, काही पक्ष्यांच्या पंखांना, काही वेगवेगळ्या प्राण्यांच्या पायांना वगैरे चिकटतात आणि ते त्या पक्ष्यांबरोबर, प्राण्यांबरोबर ते जातील तिकडं त्या बिया आणि फळं जातात आणि तिथं त्या दुसऱ्या एरियामध्ये जाऊन पडतात. तिथं वनस्पती तयार होतात आणि याप्रमाणे वनस्पतीच्या जातीचा प्रसार करणं, डिस्पर्सल, म्हणजे एका एरियातली वनस्पती तिची बी किंवा तिची जात दुसऱ्या एरियामध्ये तयार होण्यासाठी बिया आणि फळं महत्त्वाचा रोल करतात. बरेचशा वनस्पतींची फळं प्राण्यांच्या शरीराला चिकटतात किंवा बिया चिकटतात आणि त्या डिस्पर्स होतात आणि याप्रमाणे डिस्पर्सलमध्ये रोल करतात. पुढचा भाग बघूया आपण, डॉर्मन्सी. डॉर्मन्सी मराठीत याला म्हणतात सुप्तावस्था, म्हणजे थोडक्यात झोपल्यासारखी अवस्था. काय आहे डॉर्मन्सी? डॉर्मन्सी इज अ स्टेट ऑफ मेटाबॉलिक अरेस्ट दॅट फॅसिलिटेट्स द सर्वायवल ऑफ ऑर्गॅनिझम्स ड्युरिंग ॲडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. अर्थ काय बघा? विपरीत वातावरणीय परिस्थितींमध्ये सजीवाला तग धरून राहण्यासाठी सहाय्यकारी ठरणारी अशी ही एक प्रकारची जैवरासायनिक क्रिया स्टॉप झालेली अशी अवस्था असते, त्याला म्हणतात डॉर्मन्सी. डॉर्मन्सीचा अर्थ मी सांगितला, सुप्तावस्था. सजीव जिवंत असतो पण विपरीत वातावरणीय परिस्थितीमध्ये त्याला तग धरण्यासाठी म्हणून ती एक विशिष्ट स्टेट असते. आता विशेषतः
डॉर्मन्सीचं महत्त्व काय बघा. स्ट्रक्चरल ऑर फिजिओलॉजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम फॉर सर्वायवल ऑफ द ऑर्गॅनिझम इज कॉल्ड डॉर्मन्सी. म्हणजे रचनात्मक आणि जैवरासायनिक अशी सजीवाला अनुकूल असणारी, अनुकूल ठरणारी, सजीवाच्या अस्तित्वाला अनुकूल अशी जी मेकॅनिझम सजीवाकडं आहे, दॅट इज डॉर्मन्सी. मराठीत सुप्तावस्था. म्हणजे सजीव जिवंत असतो पण इनॲक्टिव्ह असल्याप्रमाणे तो सुप्तावस्थेत असतो. इन केस ऑफ सीड्स, बियांच्या बाबतीत डॉर्मन्सी काय आहे, सुप्तावस्था काय आहे. डॉर्मन्सी इज अ स्टेट इन विच सीड इज लिव्हिंग बट कॅनॉट जर्मिनेट. म्हणजे बिया फळामधून बाहेर पडल्या की लगेच रुजत नाहीत, त्या डॉर्मन्सी पिरियडमध्ये जातात आणि अशा कंडिशनला बियांची डॉर्मन्सी म्हणतात. मॅच्युअर अँड व्हायेबल सीड्स डू नॉट जर्मिनेट इवन इन द प्रेझेन्स ऑफ फेवरेबल कंडिशन्स अँड दे आर डिस्पर्स्ड ॲट डिफरंट प्लेसेस ड्युरिंग डॉर्मन्सी. अर्थ काय, तर परिपक्व झालेल्या आणि रुजू शकतात अशा बिया, व्हायेबल सीड्ससुद्धा डॉर्मन्सी पिरियडमध्ये रुजत नाहीत, फेवरेबल कंडिशन असूनसुद्धा, आणि त्या डिस्पर्स केल्या जातात आणि मग नंतर त्या रुजतात. सो व्हायेबल सीड्स जर्मिनेट ओनली आफ्टर कंप्लिशन ऑफ डॉर्मन्सी पिरियड. म्हणजे काय, रुजू शकणाऱ्या अशा चांगल्या मजबूत अशी जर्मिनेशन पॉवर असणाऱ्या ज्या व्हायेबल सीड्स आहेत त्या कधी रुजतात, ओनली आफ्टर म्हणजे केवळ त्यांची डॉर्मन्सी संपल्यानंतर, त्यांची सुप्तावस्था संपल्यानंतर. सो सम एक्झाम्पल्स ऑफ सीड्स विच हॅव जर्मिनेटेड आफ्टर अ लॉंग टाईम आर ॲज. अर्थ काय, अशी काही उदाहरणं आपण आता बघणार की ज्या उदाहरणामध्ये काही वनस्पतींच्या बिया शेकडो हजारो वर्षांनंतर त्यांची डॉर्मन्सी पूर्ण झाल्यानंतर रुजलेल्या आहेत, त्यापासून वनस्पती तयार झालेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला समजावून काय घ्यायचं आहे, तर डॉर्मन्सी काही बियांची कित्येक शेकडो किंवा हजारो वर्षे असते. उदाहरणार्थ लुपिनस आर्क्टिकस 10,000 इयर, फिनिक्स डक्टिलिफेरा 2,000 इयर्स. म्हणजे लुपिनस आर्क्टिकस 10,000 वर्षानंतर त्या वनस्पतींची बी रुजलेली आहे आणि वनस्पती जन्माला आलेली आहे. फिनिक्स डक्टिलिफेरा 2,000 वर्षाची बी या वनस्पतीची यशस्वीपणे रुजलेली आहे 2,000 वर्षांनंतर, आणि त्यापासून फिनिक्स वनस्पती तयार झालेली आहे. सम सीड्स आर शॉर्ट लिव्ड. काही बियांचं आयुष्य अत्यंत छोटं असतं. उदाहरणार्थ सिट्रस, लिंबूच्या बिया. सम टायनी सीड्स आर इझी फॉर डिस्पर्सल. काही छोट्या बिया डिस्पर्सलसाठी उपयोगाच्या असतात. उदाहरणार्थ स्ट्रायगा, ऑर्किड यांच्या बिया एकदम छोट्या असतात, डिस्पर्सलला सोप्या असतात. नेक्स्ट पार्ट इज ॲपोमिक्सिस. ही एक थोडीशी वेगळी संकल्पना आहे बघा. ॲपोमिक्सिस इज द फेनॉमेनॉन ऑफ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ थ्रू असेक्सुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन विदाउट फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स अँड विदाउट फर्टिलिझेशन. म्हणजे गॅमेट तयार न होता, फर्टिलिझेशन न होता, डायरेक्ट एम्ब्रिओ तयार होणं, याला म्हणायचं ॲपोमिक्सिस. ॲपो मीन्स आउटसाईड, मिक्सिस मिक्सिंग. म्हणजे मेल फिमेल गॅमेट मिक्स न होताच एम्ब्रिओ तयार होतो, दॅट इज ॲपोमिक्सिस. अल्टरनेटिव्हली इट इज अनयुज्युअल सेक्सुअल रिप्रोडक्शन वेअर देअर इज नो मिओसिस अँड सिंगॅमी. असं हे एक विचित्र प्रकारचं लैंगिक प्रजनन आहे ॲपोमिक्सिस, ज्यामध्ये मिओसिस होत नाही, मेल फिमेल गॅमेट्स बनत नाहीत आणि मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र होत नाहीत, सिंगॅमी होत नाही, फर्टिलायझेशन होत नाही, तरी पण एम्ब्रिओ बनतं. इन ॲपोमिक्सिस embryo develops in the ovule and ovule develops to form a seed. ॲपोमिक्सिसमध्ये ॲपोमिक्टिक पद्धतीनं एम्ब्रिओ ओव्ह्यूलमध्ये तयार होतो आणि ओव्ह्यूलचं रूपांतर सीडमध्ये होतं. सच एम्ब्रिओ इज कॉल्ड ॲपोमिक्टिक एम्ब्रिओ. म्हणजे जो एम्ब्रिओ फर्टिलायझेशन न होता, मेल फिमेल गॅमेट्स न बनता, मिओसिस न होता तयार होतो, त्याला म्हणायचं ॲपोमिक्टिक एम्ब्रिओ. In apomixis, when a gametophyte, that is embryo sac,
organ or cell which is haploid produces embryo-like structure without fertilization, it is called apogamy. म्हणजे जेव्हा एम्ब्रिओ सॅकच्या म्हणजेच गॅमेटोफाईटच्या कुठल्याही एखाद्या पेशीनं किंवा ऑर्गननं डायरेक्ट एम्ब्रिओसारखं स्ट्रक्चर तयार केलं फर्टिलायझेशन न करता, तर त्याला म्हणायचं ॲपोगॅमी. म्हणजे ॲपोगॅमीमध्ये हॅप्लॉइड पेशीपासून एम्ब्रिओ बनतो, गॅमेटोफाईट किंवा एम्ब्रिओसॅकच्या पेशीपासून. सिमिलरली when diploid sporophyte cell other than gametophyte produces a diploid gametophyte without undergoing meiosis, it is called a ॲपोस्पोरी. म्हणजे जर डिप्लॉइड पेशीपासून एम्ब्रिओ बनला तर ती आहे ॲपोस्पोरी. आता ॲपोस्पोरीचं उदाहरण आहे ऑरेंज, संत्रा, मँगो म्हणजे आंबा. हे काही ॲपोमिक्सिसमध्ये ही एक्झाम्पल्स आहेत. नाव कॅटेगरीज ऑफ ॲपोमिक्सिस. ॲपोमिक्सिसच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आपण बघणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे रिकरंट ॲपोमिक्सिस. रिकरंट ॲपोमिक्सिसचा अर्थ काय? इन रिकरंट ॲपोमिक्सिस एम्ब्रिओ सॅक अरायझेस फ्रॉम आर्चिस्पोरियल सेल ऑफ न्यूसेलस or from some other part of nucellus, that is embryo sac arises from diploid cell. त्याला म्हणायचं रिकरंट ॲपोमिक्सिस. म्हणजे इथं ॲपोस्पोरी होते ॲक्च्युअली रिकरंट ॲपोमिक्सिसमध्ये, ज्यामध्ये न्यूसेलसच्या आर्चिस्पोरियल सेल जी डिप्लॉइड असते किंवा न्यूसेलसच्या दुसऱ्या कुठल्याही पेशीपासून एम्ब्रिओ तयार होतो, त्याला म्हणायचं रिकरंट ॲपोमिक्सिस. इन डिप्लोस्पोरी द एम्ब्रिओ सॅक इज डिराइव्ड फ्रॉम द डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. जर एम्ब्रिओ डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेलपासून बनला तर त्याला म्हणायचं डिप्लोस्पोरी. म्हणजेच काय, तो डिप्लॉइड पेशीपासून एम्ब्रिओ बनला तर त्याला म्हणायचं डिप्लोस्पोरी. म्हणजे हा सुद्धा ॲपोस्पोरीचाच प्रकार आहे. सो डिप्लोस्पोरी is nothing but the type of apospore in which the diploid cell is megaspore mother cell. आपल्याला माहिती आहे मेगास्पोर मदर सेल मिओसिस करते, मग मेगास्पोर बनतो, मग एम्ब्रिओ सॅक बनते. तसं इथं होत नाही, डायरेक्ट एम्ब्रिओ बनतो. एक्झाम्पल आहे टेरॅक्सॅकम. इन ॲपोस्पोरी द न्यूसेलर सेल्स गिव्ह राईज टू ॲपोमिक्टिक एम्ब्रिओ सॅक. अर्थ काय बघा, ॲपोस्पोरीमध्ये अर्थातच मेल किंवा फिमेल हॅप्लॉइड पेशीपासून एम्ब्रिओ न बनता डिप्लॉइड न्यूसेलर सेलपासून बनतो, त्यामुळं एम्ब्रिओला म्हणायचं ॲपोमिक्टिक. दस रिकरंट ॲपोमिक्सिस इज ॲपोस्पोरी. रिकरंट ॲपोमिक्सिस काय आहे? ॲपोस्पोरीचा प्रकार आहे, कारण डिप्लॉइड पेशीपासून बनतं. इन विच डिप्लॉइड गॅमेटोफाईट or embryo sac is developed from diploid cell. Second is non-recurrent apomixis. In this type, embryo develops from haploid female gamete or egg from other haploid cells of embryo sac. Thus, non-recurrent apomixis is apogamy. सुरुवातीला सांगितलं आपण, जर हॅप्लॉइड पेशीपासून एम्ब्रिओ बनला ॲपोगॅमी, डिप्लॉइड पेशीपासून बनला ॲपोस्पोरी. नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस काय आहे? ॲपोगॅमी, कारण एक किंवा मेल गॅमेट किंवा हॅप्लॉइड पेशीपासून एम्ब्रिओ बनतो. प्लांट प्रोड्युस्ड बाय नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस आर स्टराईल, दॅट इज दे डू नॉट रिप्रोड्यूस सेक्सुअली. जनरली प्लांट स्टराईल बनतात नॉन रिकरंट एम्ब्रिओपासून. त्याचं एक्झाम्पल आहे निकोटियाना म्हणजे टोबॅको, तंबाखू वनस्पती. थर्ड कॅटेगरी आहे ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी किंवा ॲडव्हेंटिव्ह ॲपोमिक्सिस. इन दिस टाईप एम्ब्रिओज डेव्हलप फ्रॉम सोमॅटिक न्यूसेलस ऑर इंटेग्युमेंट्स अलॉंग विथ नॉर्मल झायगोटिक एम्ब्रिओ. हा थोडा वेगळा प्रकार आहे बघा. झायगोटपासून नॉर्मल एम्ब्रिओ तर बनतोच, पण त्याच्याबरोबरच न्यूसेलसच्या बॉडी सेलपासून, सोमॅटिक सेलपासून किंवा इंटेग्युमेंट ओव्ह्यूलचं जे असतं त्याच्या पेशीपासून डायरेक्ट एम्ब्रिओ बनतो. सो मेनी एम्ब्रिओज डेव्हलप इन वन ओव्ह्यूल. एकाच ओव्ह्यूलमध्ये अनेक एम्ब्रिओ बनतात. फॉर एक्झाम्पल मँगो ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी, ऑरेंज, लेमन या वनस्पतीमध्ये ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी असते,
अनेक एम्ब्रिओ एकाच वेळी ओव्ह्यूलमध्ये तयार होतात. नेक्स्ट पॉईंट इज पार्थेनोकार्पी. व्हॉट इज पार्थेनोकार्पी? प्रोडक्शन ऑफ सीडलेस फ्रूट्स इज नथिंग बट पार्थेनोकार्पी. बिया विरहित फळं बनणं, म्हणजे अशी फळं तयार होतात ज्यात बिया तयारच होत नाहीत, त्याला म्हणायचं पार्थेनोकार्पी. इट इज द कंडिशन इन विच फ्रूट इज डेव्हलप्ड विदाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, सो सीड्स आर नॉट प्रोड्युस्ड इन फ्रूट. बिया फळामध्ये तयारच होत नाहीत, कारण फर्टिलायझेशन शिवाय बिया बनतात. सो सीड्स आर नॉट प्रोड्युस्ड इन फ्रूट. पार्थेनोकार्पी ऑकर्स नॅचरली इन सम प्लांट्स ड्यू टू हॉर्मोन IAA. म्हणजे काही वनस्पतींमध्ये जी पार्थेनोकार्पी नैसर्गिकपणे निर्माण होते, त्याला कारण त्या वनस्पतीच्या ओव्हरीच्या आतलं हॉर्मोन आहे IAA. व्हॉट इज IAA? IAA म्हणजे काय आहे बघा. IAA इंडॉल 3 ॲसेटिक ॲसिड. इंडॉल 3 ॲसेटिक ॲसिडचा शॉर्ट फॉर्म IAA. हे एक ऑक्झिन आहे. इट इज प्रोड्युस्ड इन प्लासेंटल टिश्यू इन द अनफर्टिलाइज्ड ओव्हरी विच एनलार्जेस ओव्हरी इंटू फ्रूट. फॉर एक्झाम्पल पायनॅपल, बनाना, पपया. सो दिस टर्म पार्थेनोकार्पी वॉज कॉइन्ड बाय नोल इन 1902. 1902 मध्ये नोलनं हा शब्द पहिल्यांदा वापरला, पार्थेनोकार्पी. पार्थेनोकार्पी कॅन बी इंड्युस्ड आर्टिफिशियली अल्सो. काही वनस्पतीमध्ये कृत्रिमपणे आपल्याला सीडलेस फ्रूट्स बनवता येतात. कोणत्या मार्गानं? स्प्रेइंग जिब्रेलिन्स, डिलेइंग पॉलिनेशन, यूज ऑफ फॉरेन पोलन्स एटसेट्रा. अशा अनेक पद्धतीनं आपल्याला ते निर्माण करता येतं. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बघा, पार्थेनोजेनेसिस. पार्थेनोकार्पी काय आहे? सीडलेस फ्रूट. तर पार्थेनोजेनेसिस काय? डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ डायरेक्टली फ्रॉम एग सेल ऑर मेल गॅमेट. दॅट इज पार्थेनोजेनेसिस. एगपासून किंवा मेल गॅमेटपासून डायरेक्ट एम्ब्रिओ तयार होतो. म्हणजे एग सेलचं रूपांतर एम्ब्रिओमध्ये होतं किंवा मेल गॅमेटचं रूपांतर एम्ब्रिओमध्ये होतं. याला म्हणतात पार्थेनोजेनेसिस. इट इज अ काइंड ऑफ ॲपोगॅमी ॲज एग ऑर मेल गॅमेट इज हॅप्लॉइड. एग किंवा मेल गॅमेट कसा असतो? हॅप्लॉइड. त्यामुळे हे काय आहे? ॲपोगॅमी. नाव द नेक्स्ट वन इज पॉलीएम्ब्रिओनी. पॉली मीन्स मेनी. अनेक एम्ब्रिओ तयार होणं, त्याला म्हणायचं पॉलीएम्ब्रिओनी. द डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रिओज इनसाइड द सीड अँड द कंडिशन इज कॉल्ड पॉलीएम्ब्रिओनी. म्हणजे काय? बियाच्या आत अनेक एम्ब्रिओ एकाच वेळी तयार होणं, या कंडिशनला म्हणायचं पॉलीएम्ब्रिओनी. इट वॉज फर्स्ट नोटिस्ड बाय लिवेनहोक in 1719 in the seeds of citrus genus. सिट्रस लिंबूच्या जीनसमध्ये लिवेनहोकनं 1719 मध्ये पहिल्यांदा पॉलीएम्ब्रिओनी पाहिली. म्हणजे बीमध्ये अनेक एम्ब्रिओ त्यानं पाहिले. ड्यू टू पॉलीएम्ब्रिओनी मोर दॅन वन एम्ब्रिओज आर प्रोड्युस्ड इन अ सीड अँड सो मेनी सीडलिंग्ज इमर्ज फ्रॉम वन सीड. एकाच बीमध्ये अनेक एम्ब्रिओ बनतात, त्यामुळे एक बी रुजली की तिच्यापासून अनेक सीडलिंग्ज म्हणजे छोटे छोटे रोपं तयार होऊ शकतात. द ॲडिशनल एम्ब्रिओज आर प्रोड्युस्ड बाय डिफरन्शिएशन ऑर डेव्हलपमेंट ऑफ टिश्यूज ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ ओव्ह्यूल. ओव्ह्यूलच्या अनेक वेगवेगळ्या भागातल्या ऊतींची डेव्हलपमेंट होते आणि एम्ब्रिओज ॲडिशनल बनतात. यामध्ये दोन भाग येतात, ट्रू पॉलीएम्ब्रिओनी आणि फॉल्स पॉलीएम्ब्रिओनी. ट्रू पॉलीएम्ब्रिओनी म्हणजे काय? मेनी एम्ब्रिओज इन द सेम एम्ब्रिओ सॅक इन वन ओव्ह्यूल. एका ओव्ह्यूलमध्ये एकाच एम्ब्रिओ सॅकमध्ये अनेक एम्ब्रिओ. तर फॉल्स पॉलीएम्ब्रिओनी मेनी एम्ब्रिओज इन डिफरंट एम्ब्रिओ सॅक्स इन द सेम ओव्ह्यूल. एकाच ओव्ह्यूलमध्ये 2-3 एम्ब्रिओ सॅक बनतात, त्याच्यात एम्ब्रिओज तयार होतात. सो टाईप्स ऑफ पॉलीएम्ब्रिओनी. पॉलीएम्ब्रिओनीचे प्रकार बघा, ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी आणि क्लिवेज पॉलीएम्ब्रिओनी. ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनीचं उदाहरण आपण पाहिलं, सिट्रस, मँगो. एम्ब्रिओज डेव्हलप डायरेक्टली फ्रॉम डिप्लॉइड सेल्स ऑफ न्यूसेलस अँड इंटेग्युमेंट. तर क्लिवेज पॉलीएम्ब्रिओनीमध्ये काय होतं? झायगोट
Pro-embryo divides or it cleaves into many parts and each part develops into embryo. झायगोट कट होतो, त्याचे अनेक पार्ट्स होतात, प्रत्येक पार्टपासून एम्ब्रिओ बनतो. सो पॉलीएम्ब्रिओनी इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ सर्वायवल ऑफ द न्यू प्लांट्स. कारण अनेक एम्ब्रिओ बनतात एकाच बीमध्ये. एक दोन एम्ब्रिओ जरी मिळाला तरी बाकीचे जगतात आणि त्यापासून वनस्पती निर्माण होतात. न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी इज ऑफ ग्रेट सिग्निफिकन्स इन हॉर्टिकल्चर. म्हणजे हॉर्टिकल्चर क्षेत्रामध्ये न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनीला खूप महत्त्व आहे, खूप सिग्निफिकन्स आहे. सो दिस इज द एंड ऑफ द टॉपिक.